नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण दोडक्याची 30 भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी वेगळ्या पद्धतीची दोडक्याची मस्त चटणी पाहणार आहोत। ही जर चटणी तुम्ही एकदा बनवली तर एक ऐवजी 2 भाकरी खाल आणि ही चटणी आपल्याला 2 दिवस सुद्धा टिकून ठेवू शकतो। तर बघा, अशा पद्धतीची रेसिपी आहे, झटपट होणारी आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास कोणत्याही क्षणी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथं मी जे आहे दोडके मस्त कोवळे असे घेतलेले आहेत। वरची साल काढून घ्यायची आणि छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं। तर आता मी साल काढून दोडके धुवून घेतलेले आहेत। तर एकदम कोवळे असे दोडके घेतलेले आहेत। हे दोन मी असे कट करून घेते, कारण आपण जे दोडके आहेत बारीक न चिरता किसणीवर किसून घेणार आहोत, कारण वेगळ्या पद्धतीची अगदी मस्त भन्नाट चवीची आपण चटणी पाहणार आहोत। तर हे जे मोठं किसणीचा मोठा जो हे भाग असतो त्याने आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटं लागतात याला खिसायला। आणि कोवळे चांगले एकदम छान असे दोडके घ्यायचे आणि ह्या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा। तर जे आहे दोडके ते मी सगळे असे खिसून घेतलेला आहे बघा। ह्या पद्धतीनं जे काही उरलेले 1-2 दोडके आहेत ते मी छान असं खिसून घेते आणि ह्याला धुवायची अजिबात गरज नाही, कारण आपण दोडके धुवून घेतले होते। तर इथं मी चॉपिंग कटर मशीन घेतलेली आहे, चॉपर। त्यामध्ये कच्चे शेंगदाणे आणि कच्चेच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, मिरच्याचं प्रमाण कमी जास्त। तर इथं जे कटर आहे ते छान असं मी चॉप करून घेते। चॉपरमध्ये टाका किंवा मिक्सरला ओबडधोबड वाटलं तरीही चालेल। तुमच्याकडे जर चॉपर मशीन नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटू शकता। तर ते मी साईडला ठेवलेलं आहे। इथं मोठी कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल, मोहरी जिरं छान असं तडतडू द्यायचं, त्यामुळेच कोणत्याही भाजीला छान टेस्ट येते। तर इथं कढीपत्ता घातलेला आहे। तेलाला थोडासा फेस आल्यासारखं वाटतं, कारण हे प्युअर एकदम घाण्यावरचं शेंगदाण्याचं तेल आहे। आणि ह्यामध्ये लसूण टाकलेला आहे, जाडसर कुटलेला, कांदा टाकलेला आहे। आणि कांदा छान लालसर परतून झाल्यावर त्यामध्ये आपण जे बारीक चॉपरमध्ये करून घेतलेलं होतं शेंगदाणे आणि मिरच्याचं वाटण टाकलेलं आहे। तेलावर छान असं खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर बघा, छान असं लालसर होईपर्यंत मी हे परतून घेतलेलं आहे। तर त्यामुळे ही चटणी आहे जी अगदी टेस्टी होते। तर इथं मी टोमॅटो सुद्धा, एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, यामध्ये टाकून घ्यायचा। ते सुद्धा 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तर तुम्हाला शुद्ध घाण्यावरचं अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं शेंगदाण्याचं तेल किंवा करडईचं तेल पाहिजे असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर बघा, इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जे दोडके आहेत खिसून घेतलेले ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि तेलावरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम थोडीशी कमी करा आणि त्यामध्ये हे टाकून अगदी परतून घ्या। तर बघा, तेलावरच परतून 2-3 मिनिटं घेतलं। त्यामध्ये इथं मी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद आणि एक छोटा चमचा धन्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे। ही जर पावडर कशी केली तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की बघा। याने भाजीला अप्रतिम असे टेस्ट येते। अगदी आपल्या घरगुती पद्धतीने मी धन्याची आणि जिऱ्याची पावडर बनवलेली आहे, एकच पावडर। त्यामुळे अगदी कोणतीही भाजी बनवाल तर अप्रतिम अशी चव येते। बघा, इथं मी 5 मिनिटं हे जी भाजी आहे ते छान असं परतून घेतलेलं आहे। वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि चटणी आपली दोडक्याची जी तयार झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही, इतकी अप्रतिम लागते ना भाजी। तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता, पण ज्वारीच्या भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते। तर तुम्ही 30 भाजी करत असाल तर ह्या पद्धतीने एकदा दोडक्याची चटणी करून बघा। तर अगदी झटपट तयार होते आणि जे आपण दोडकं खिसून घेतल्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही। तर अशा पद्धतीची मस्त भन्नाट चवीशी अशी दोडक्याची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा।
तर अशा पद्धतीने एकदा माझी पद्धत वापरून करून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप आवडेल. तर बघा, ही अशी दोडक्याची चटणी तुम्ही 2 दिवससुद्धा फ्रीजशिवाय ठेवू शकता, कारण आपण ह्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश न टाकता बनवलेली आहे. 2 ते 3 दिवस टिकू शकते आणि फ्रीजमध्ये सुद्धा आपण ठेवून हे खाऊ शकतो. तर ही अशी दोडक्याची भन्नाट पद्धतीची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.